देशाला दुःखात टाकणारी बातमी आली आणि सर्वांचे दादा म्हणून आवडते असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद अपघातात निधन झालं. सगळ्यांनी सांगितलं, सोशल मीडियावर पाहिलं की विमान कोसळलं आणि दादा सुरुवातीला गंभीर जखमी झाले आहेत, नंतर निधन झालं. पण ते विमान कोसळलं नव्हतं, तर राज्यातलं एक मातीची ओळख असलेला, आपल्या ग्रामीण भागाची ओळख असलेला, शेती, सहकार, समाज कल्याण या विषयाचा अभ्यास असलेलं एक नेतृत्व कोसळलं होतं. म्हणून समान देशात एक दुःखाची लाट राहिली. कर्तृत्व किती मोठं असते हे काल आपण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने दादाच्या न्यूज होत्या त्यावरून आपल्याला कळालं. राज्यासाठी त्यांचं योगदान खूप मोठं होतं, त्यांच्या बारामतीसाठी योगदान खूप मोठं होतं, पण मराठवाड्यासाठी सुद्धा त्यांनी तेवढंच योगदान दिलं. राज्याचा विचार जर आपण केला तर जादूटोणा, अंधश्रद्धा थांबवण्यासाठी जादूटोणा प्रतिबंधक विधेयक त्यांनीच आणलं. तरुण मुलगा हा निर्व्यसनी असला पाहिजे, ऍक्टिव्ह असला पाहिजे, नेहमी बोलायचं. युवक धोरण त्यांनी आणलं. त्यांनी गुटखा बंदीचा कायदा त्यांनीच केला. आपल्या मराठवाड्यात आता आपण अनेक बॅरेजेस आणि अनेक आपल्या महायुतीच्या काळामध्ये बॅरेजेस बघतो. बॅरेजेस म्हणजे एक तर धरणही नाही आणि एक तर छोटा बंधाराही नाही, असा मधला जर्मन टेक्नॉलॉजी बॅरेजेस. या गोदावरीवर जर पहिल्यांदा 8 बॅरेजेस निर्माण केले असते तर ते अजितदादांनी केले. त्यामुळेच आपल्याकडे बाबळीचा बंधारा असो, गंगाखेडचा डिग्रस बंधारा असो किंवा लिंबोटी धरण असो, हे मराठवाड्याला त्यांनी दिलेली, नांदेड जिल्ह्याला दिलेली देण आहे. एक माणूस म्हणून त्याच्या नजरेमध्येही चमक होती, कामातही धमक होती. जरात काय असते त्याचं दुसरं उदाहरण अजितदादा आहे. एखादा नेता तयार व्हायला 30-40 वर्ष लागतात साधारणपणे. आज जर बदललेला काळ आपण बघितला की आता पाहतो की महाराष्ट्रामध्ये 50% लोक आता नागरी वसाहतीत झाले, म्हणजे नगरपालिका आणि महानगरमध्ये झालेले आहेत. मग या ग्रामीण भागातलं नेतृत्व वरचेवर विधिमंडळात कमी होत आहे. अशा वेळेस ग्रामीण भागाची प्रश्न, ग्रामीण माणसाच्या अडचणी, उद्याचा त्याचा विकास, त्याचं वाढणारं दरडोई उत्पन्न याचा अभ्यास असलेला एवढा मोठा नेता आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात नाही. हे खरं तर महाराष्ट्राचं, देशाचंच नुकसान आहे, पण गरीब माणसाचं, ग्रामीण माणसाचं एक फार मोठं नुकसान आहे. कारण आता हा नवीन नेता तयार व्हायला 20-25 वर्ष लागतात. मी स्वतः जरा आधी तो उभा आहे, कार्यकर्ता म्हणून जर वावरत असेल तर मला कमी वयामध्ये अजितदादांचा सहवास लाभला, त्यांचा आशीर्वाद लाभला. राजकारणात आत्मविश्वासानं वावरायची जर ताकद माझ्यात आली असेल तर अजितदादामुळे. राज्यभर त्यांच्या नेतृत्वामध्ये युवक राष्ट्रवादीकडनं काम करता आलं, समाज संघटना समजता आला. पण जेवढा करडा स्वभावाचा दादागिरी करणारा दादा वाटायचा, तेवढाच चांगल्या कामाचं, गुणवत्तेच्या कामाचं तारीफ करणारा, त्याला ताकद देणारा. आपण नांदेड जिल्ह्यापासून महाराष्ट्रभर बघा, ताकद देणारा नेता आणि माणसं घडवणारा नेता कोण असेल? अजितदादा सारखा दुसरा नाही. तुम्ही पहा, राज्याचा सर्वात जास्त म्हणजे ग्रामीण भागात येऊन कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखे, भांगे पाटील म्हणण्यासारख्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या, स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा, बोललेला शब्द पाळणे, आणि ग्रामीण भागातून आलेला माणूस, तालुक्याच्या राजकारणातून आलेला माणूस, या पूर्वभारी महाराष्ट्राच्या सर्वात जास्त आर्थिकरित्या सबल असलेल्या राज्याचा सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडतो. हे एवढं त्यांनी कामातून शिकलं आणि पुढे गेले. पण काळाचा ओघाला सांगण्यासारख्या गोष्टी एवढ्या आहेत. अर्धापूरला 2दा आले. आपण नशीबवान की त्यांचं आपल्या घरी यायचा योग आला. अनेक वेळेस फिरलो, कार्यकर्ते फिरत असले. नागपूरला आहेत तर मराठवाड्यातले कोण आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले कोण कार्यकर्ते सोबत फिरायले, त्या सगळ्यांना घेऊन जेवण करायचं, त्यांना विचारायचं, सार्वजनिक काम आलं असेल तर तात्काळ करायचं, इथपर्यंत त्यांची बारकाईने लक्ष असायचं. बारामतीमध्ये मी फिरलो 3 वर्ष, तिथेही निरीक्षक होतो. लोक म्हणायचे की बारामतीमध्ये कुसळ असं गवत आहे. मला तर माहित नाही, पण तुम्हाला माहित असेल की ते म्हणे अतिशय जिथं दुष्काळ आहे त्या भागात कधीतरी निघते, पण बारामतीमध्ये तर कुसळ नावाचं गवतही निघत नव्हतं. एवढा दुष्काळग्रस्त बारामती. आज जर उत्पन्नाचा भाग जर पाहिला तर तालुकाच आहे, पण महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 जिल्ह्याला जेवढं दरडोई उत्पन्न आहे शेतकऱ्याचं, तेवढं उत्पन्न बारामतीचं झालंय. तर ते पवार कुटुंबाचं आणि दादाचं विशेष योगदान आहे. जेवढे MSC बँकेकडे ठेवे आहेत तेवढी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ठेवे आहेत. आपल्याकडे आत्ता आपल्याला CBSE शाळा माहीत आहेत, तिथं IBSC शाळा आहेत. पुण्यामधल्या मोठ्या मोठ्या लोकांची, अधिकाऱ्यांची मुलं बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये लागावेत म्हणून तिथे लाईन लावून राहतात. एवढ्या चांगल्या शाळा तिथे निर्माण केल्या. मार्केट कमिटीमध्ये गेला तर
जनावरांचा जो बाजार भरतो त्या बाजाराला सुद्धा शेड आहे, पाणी प्यायची तिथे व्यवस्था आहे. आता विमानतळापासून म्हणजे फक्त मेडिकल कॉलेज तिथे नव्हतं, बाकी सगळे विमानाची जी ट्रेनिंग देतात ते सुद्धा कॉलेज बारामती सारख्या तालुक्यामध्ये आहे. प्रत्येक विभागीय कार्यालय तिथे आहे आणि हे सगळं त्यांच्या शिस्तीमध्ये. मागे पाटलांनी उदाहरण दिलं की रस्त्यांनी जर दुतर्फा झाडं लावलेली असेल तर ते तपासतात, पण एखाद्या कार्यालयात गेले आणि त्या कार्यालयामधली कुठली लाईट निघाली असेल, कलर निघालेला असेल, कुठं अव्यवस्था असेल, त्याला जर आज सांगितलं तर पुन्हा त्या भागातला कार्यकर्ता आला तर त्याला विचारतात की ते मी सांगितलं होतं नीट केलं का. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून, स्वच्छतेपासून, शिस्तीपासून लक्ष देणारा आणि राजकारणात टोकाचा संघर्ष, वैयक्तिक जीवनामध्ये टोकाचा आरोप झाल्यानंतर सुद्धा संघर्ष कसा करायचा, पुन्हा समन्वय राजकारणात कसं करायचं, कार्यकर्त्याला शिकण्यासारखं त्यांचं आदर्श जीवन होतं. किती जरी बोललं तर ते कमीच आहे. आणि माझ्या वतीनं, कुटुंबाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या एवढ्या मोठ्या कुटुंबाला अचानक पराय झालेला एवढं मोठं म्हणजे डोंगरापेक्षाही मोठं, आकाशापेक्षाही मोठं हे दुःख त्यांना आहे ते सावरण्याची शक्ती त्यांना देऊ. आणि खरं म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये जे नुकसान आमच्या ग्रामीण माणसाचं झालं तेही ईश्वर कुठल्या तरी रूपामध्ये भरून काढो आणि दादाच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्यांच्या चरणी श्रद्धांजली वाढतो आणि थांबतो. ओम शांती.